तुमच्या चित्ताची चोरी देव कधी नाही. तुमचं चित्त लोण्यासारखा असा शुद्ध झाला देवाची चोरी काही एखादा महाराज बोललो होता की खाण्याच्या वस्तूंची चोरी करायची झाली असं बोला महाराजांनी सांगितलं की आम्ही अनेक गोष्टींच्या चोरी करू अनेक गोष्टींच्या चोरी करू हरभरी पण खाऊ नाही तर मग वाढ म्हणतो चोरी करायला मुभा दिली अशी होईल लोण्याचा म्हणजे चित्ताची चोरी केली लोणी निमित्त चित्ताची चोरी केली गोपाळ म्हणाले चोरी करायची कशी करायची तेव्हा चोरी करून सफाई आम्ही आम्हाला काही कळत नाही आता घरी घरात कोणी नाही कोणी राहताना तुम्ही डोळे डोळे मिटा डोळे मिटा म्हटल्यानंतर डोळे उघडा डोळे उघडा सगळे घरात आम्ही घरात आल्यानंतर काय काळची मोठी भागली आणि बाहेर घरात आणि मग येताना कसं नाही साहित्य कुठल्याही मला सांगा तरी तिने लागणार म्हणूनच टाकू अरे पाहिजे काठ्या पाहिजेत गाडी माती पाहिजे हे घेऊन आणायला चुकून धावत जर आपल्याकडे आल्यानंतर माती आणि खडे कशासाठी मडके असतात ते मारण्यासाठी माल आहे त्याला आवाज आला संपलाय म्हणजे रिकाम आहे भरलेला पाहिजे असं बद्ध आला आहे म्हणजे काठी बसा मारून आपल्याला दिसायला म्हणून भगवान परमात्म्याने डोळे मिटायला सांगितले आणि डोळे मिटल्याबरोबर आतून आल्यानंतर काय तिघांची शिंकेला मोठी होती तिघांची बरी तुम्हाला सत्वर्धा समाजा पलीकडे जाता येते नाही म्हणून मी मला जाता येते म्हणून मी वरचा माल तुम्हाला खाली देतो गॅरेज दोन्हीच्या कोपऱ्याला पडा असा तुम्ही म्हणतो का आधी कोणी नेली आहे का भक्तीचाही मार्ग असतो ते ज्ञानाचाही मार्ग असतो कमी ओढे देणार फक्त तुम्ही टोका फक्त लक्ष द्या तुम्हाला आवश्यक लोणी खाला आणि खाल्यानंतर भगवान परमात्मा म्हणतात आता कोणाकोणाला बाहेर यायची कोणाकोणाला सगळ्याच बाहेर यायची म्हणतात मग सगळ्यांना बाहेर द्यायची एक तर्कशास्त्राचा अभ्यास केला तार्किक असत तर तार्किक आमचा कागद तार्किक लोक असत ना ते काहीतरी मोठी गाडी घ्यायचं ते तार्किक लोक तर्कशास्त्राचा अभ्यास केला तर तार्किक होता तो जर युक्ती जर आयडिया आपल्याला आली नवीन डेअरीचा उपक्रम करता येईल किंवा याच्या संघटनेमध्ये आपल्याला सामील व्हायची गरज फक्त चोरी कशी करायची तर यांनी विचार केला चोरी करण्याची आयडिया काय ते आपण शोधतो आयडिया शिकायची तर त्यांनी काय केला डोळे सगळ्यांना सांगितलं मिटा डोळे मिटा म्हणतात डोळे मिटा बोलल्याबरोबर सगळे गोपाल होते ते बाहेर आले सगळे गोपाल बाहेर आले
डोळे मिटल्यावर देवाची काय युक्ती होती, पण तो तर्कतीर्थ होता ना, त्याने काही तेलाच्या हातात टाकला, अशी बोट ठेवली आणि पाहिला. तो पाहिल्याबरोबर तो त्याची जरी लिहिला तो अर्धा पायाला अर्धा हातून राहिला. ते अर्ध तो उघडलं होतं ना, म्हणून अर्धा डोका हात बाहेर आणि पाठाला पाय आतून. आणि मग तो म्हणतो जेव्हा वाचवा म्हणतो पोराई जय घोष केला, श्रीकृष्ण भगवान की जय, सगळे बाहेर आवाज केला. एक कसा अडकला. त्यावेळी गौरवनी उठले आणि त्याने दाबून त्यांनी जे पटवले होते वांग्यासारख्या गोपाळ हाताने आणि गौरवनी पायाने होतात. आपल्याला जसं वारकरी असतात ना, हात धरून नेतात, चला करतो हात वरतात, चला करतो जिंकलं, चला कीर्तनाला पाय वरतात, कुठे चालले पाय वरतात, कुठे चालले म्हणजे सांगायचं त्याची शेंडी हात वरत शेंडी हात हात चांगले नाही. आणि तुला ओढाचा सुद्धा प्रयत्न एवढा ओढाचा प्रयत्न केला, एवढा नारळाची शेंडी तशी उचलून येतं ना, डोळे उलटे ठेवण्याचा परिणाम देवाचा तुम्ही लिहिला पाहता. देवाचं पाहू नका, देव करतो तो बरोबरच करतो. त्यांनी डोळे कोणता देवा मी चुकलं देवा म्हणतो, डोळे मिटतच का मिटतो देवा म्हणतो. आता किती त्यांनी घट्ट मिटले असते, पण तरी सुद्धा लबाडी झुकली. वाचण्यात आला तर त्याची लबाडी झुकली. त्यांनी तो विचार करतो का डोळे मिटत तुम्ही आतून पडतो तर बाहेर पडतो, अशी सुद्धा शंका केली. मग त्यांनी एकच डोळा उघडला, एक डोळा मिटला, एक डोळा मिटला तर अजून तुझी जिरली नाही का उत्तर. मार खाला डोळे मिटले, बाहेर आला. ते म्हणते असाच कार्यक्रम करायचा तो तुम्ही अजिबात येणार नाही. मार खाला आपल्याला जर जायचं असेल तर शहाण्याच्या पाठी जायला पाहिजे, मूर्खाच्या पाठून जाऊन जमणार नाही. तुम्ही सांगा एका कुठेतरी माझ्या कष्टाला झालं असेल मागे काशी यात्रेला जाणार काशी आणि एक माणूस तुला शंकर थांबला आणि त्याला विचार करायचा काशीला नाही गेला नाही तुम्हाला पण जायचं मला काशीला जायचं. मग तुम्हाला म्हणतात तू स्मशान यायचं मार्ग तुम्ही सांगा मार्ग ठिकाणावर योग्य आला पाहिजे, योग्य ज्ञान करता श्रीगुरु मोठे होतात ना, तो श्रीगुरु आपल्याला योग्यच पाहिजे. आपल्याला कुठे कष्ट होत असेल तर काशीला जायचं होतं आणि काशीला निघाल्यानंतर गावातली चालत काशीला पायी चालत परत चालत यायचं पूर्वी वाहन होतं आणि काशीला जात असताना ते म्हणतात आम्हाला तुमच्याबरोबर काशीला तुम्ही आमच्याबरोबर चालतो 15 वेळा काशीची यात्रा केली तर तुम्ही आमच्याबरोबर अहो का म्हणतात 15 वेळा तुम्हाला अनुभव आहे. मी येत होतो मला राहत मला राहता मला असं काय म्हणतो मी जिथे थांबायचं तिथे थांबायला संध्याकाळ गणपती सांगितले थांबायला तरी चालेल आणि निघाले सगळे काही आपल्याकडे काशीच्या यात्रेला निघाले सगळे लोक आणि जर जंगलाचा भाग असावा जंगलाच्या भागातून जात असताना थोडा अंतर असं 1-2 किलोमीटर चालला का आपला जंगलाचा भाग संध्याकाळ होता की हा म्हणाला नाही आता इथंच अहो नका म्हणतात तिथे लुटारू येते आणि आपल्याला निघून तो म्हणतात तर मी म्हणालो इथेच थांबा. काही लोक म्हणतात तर उचलून येऊ आम्ही काही करतात उचलून घेतो उचलून वगैरे काही नाही मला इथेच थांबत आणि
थांबला तर थांबला रस्त्यावर थांबला तिथे हाड मारला तर सगळे पैसे त्याच्याजवळ ठेवत होते 5 लाख 5 लाख होते रस्त्यावर आणि येताना लाखमधून 3 वाजता चोर आले पाय व्यक्ती लागल्यानंतर चोर काळोखातून चालले होते पाय आपल्याला माणूस लागलेला दिसतो काय म्हणतात माणूस लागला चर्चा करायला लागला चोर 2-4 होते पिताना दिसत हा पिणारा पिलेला माणूस असेल काय तर पिलेला असेल काही काही भिकारी असेल नंतर आपल्याला चहा पाजायला त्याचा तो अपमान सहन झाला नाही त्याचा केलेला अपमान दरिद्री वगैरे असा वगैरे तो म्हणाला भिकारी वगैरे त्याला सहन झाला नाही पण तुम्हाला का भिकारी समजतं जागा तुम्हाला भिकारी समजतं का म्हणतो माझ्याकडे 5 लाख आहे काढून घेतले असा द्रष्ट असेल तर आपल्याला जायचं ना भगवान परमात्मा म्हणतात मी सांगतोय मला माझ्याबरोबर या तुम्ही कारण जीव हा दुःखे जीवाच्या पाठीमध्ये जाऊन नदीला पूर्णत्व त्याच वेळी प्राप्त होईल समुद्राला प्राप्त मिळाला पाहिजे जीवाने देवाच्याकडेच जायला पाहिजे तरच आपल्याला सुखरूप प्राप्त कारण देव कसा आहे सुखरूप पाहिसा तुझा कोणी सांगा अविनाशी तरी आपली लावी नामापेक्षा आपला तो एक देव करून घ्यावा देणे विना किंवा जनावरांची राणी सरोवर राणी दुःखी भेटली वांग तुली सरोवर आहे फार मोठा सरोवर तळा आहे मोठा तलाव आहे आणि तो तलाव आहे मोठा आहे आकाराने मोठा आहे पण संपलेला आहे आणि गेला नाही ना तरी सरोवर आठवले काय उपयोग आहे त्याला साडी गिरी काही पिकवता येत नाही ना तरी सरोवर आठवले राणी या दुःखी भेटली राणी या दुःखी भेटेल रानामध्ये जंगलामध्ये जाताना एक 15 दिवस अडकली होती जंगलामध्ये तो रस्ता सापडला एवढा भयान मोठा जंगल होता त्या भयान जंगलामध्ये तो सापडला 15 दिवसाचा आणि त्याला रस्ताच सापडत नाही आणि खायचं सोडून द्या असा रस्ता सापडत नाही त्यावेळेला एक व्यक्ती समोर येताना आणि ती समोर येताना व्यक्ती दिल्यानंतर तो प्रार्थना करतो विनंती करतो मला आता ही व्यक्ती आली मला काहीतरी खाऊ दे काहीतरी खायला भेटेल काहीतरी मार्गच दाखवेल म्हणून ती व्यक्ती आली दादा 15 दिवसात तू असे मला काहीतरी तुम्ही खायला मला रस्ता सापडला पण तुम्ही किती दिवसाचे पैसे आहे 15 दिवसाचे मी महिनाभरात आहे आणि म्हणजे आपण सांगायचं की आपण त्याच्या आणखी तिप्पट दुःख आहे अशा द्रष्टेकडे जाता येणार नाही काय फायदा म्हणून सांगत आहे गायच्या असेल मागे तर कोणाचं लागतं हातीची सुद्धा सभा होती सांगत आहे कोल्हेनी सभा भरवली सगळे लबाड असणारे लोक कोल्हे लोक लबाड लोक सगळे कोल्ह्यांची सभा होती सभेमध्ये ठरवला पाहिजे तशी खायला मेजवानी मिळत नाही मेजवानी मिळायला खायला पाहिजे तर आपण काय करू हत्ती तो आपल्या जंगलामध्ये त्याला सांगत आपण राजा बनवतो हत्तीला सांगितलं तुला राजा बनव अशी प्रशंसा करायची एवढी प्रशंसा करायची का तुम्हीच राजा आणि मग कशाला त्या कोल्ह्याने सगळी माती खोदून काढली आणि वरती पाळा टाकवला आणि फुलंही आणतो कशाला सत्कार करण्यासाठी हत्तीचा राजा बनवायचा सिंहाचा नाव आणि मग सिंहाचा नाव बसवतो म्हणून हत्तीला घेऊन चालली चला राजसाहेब चला आणि जो पडला हत्तीला तो परत वरती आला नाही मला सांगत नाही की असा खड्ड्यात तो पाडतात तुम्ही सांगा हो असा द्रष्टा असून जमेल का नाही लागला असा म्हणून कोल्ह्यांच्या बरोबर गेला तर काही फायदा नाही तिथे गेल्यानंतर दुःख प्राप्त झाली म्हणून यार तरी यारे लागली अवघे माझ्या मागे मागे भगवान परमात्मा आव्हान करतो माझ्या मागे काही म्हणतील सावकाराची पंगत ठरवला जेवण बनवायचं समाज जास्त आलेले
झालं तर काय करतात कार्यकर्ते सगळ्यांनी अनाउन्समेंट करा की एकच पद्धत उपोषणात जातील लोक आजोबाची जातील उपोषणात जाणार काय म्हणजे उपोषणाला प्रत्येकाला पंचायत जेवण भेटेल थोडं सगळ्यांना दिलं जाईल तेव्हा आम्ही तर तुझ्या बरोबर आलो तर आम्हाला असं उपोषणामध्ये राहायचं वेळ होईल का नाही नाही देव सांगतात तुम्हाला कोण भर खाणार आपण पुढे तुम्हाला पुढे म्हणेपर्यंत द्या आधी हा शब्द वर्तमान काळात आहे आधी आजोबा आजोबाच्या आजी आज वर्तमान काळ भूतकाळ नाही भविष्य काळ काही गिराकाला काय वाटतं दुकानदाराला काय सांगण्याचा प्रयत्न करतो की दुकानदार होता त्यांनी पाठी उदाहरण मागितलं तर अपमान सहन करावं लागेल आपण शब्द ऐकायला लागेल उदाहरण अजिबात मागायचा एक मिनिट नाही होतं त्याने ठरवला हा जर उदाहरण देत नाही त्याची थोडी ठरवायला लागते उदाहरण तेच ते कसं उदाहरण मागू नका उदाहरण मागितलं तर सगळी भेटली नाही काय आता मंथली पेमेंट पैसे आम्हाला महिन्यातून पैसे टेन्शन कशी नसते त्यांची झिरो दुकानदार निकृष्ट पण तो केल्यानंतर चांगले क्वालिटी आणि 5 किलो मुगाल कसे मुगाल 100 रुपये झाले 5 किलो टाका याच्यात टाका मला त्या दुकानदारांना पहिला खिचडी वगैरे करायचं दुकानदार घ्यायचं थोडा
5 किलो याचे टाका चणा डाळ मूग डाळ वगैरे सगळे जे डाळी टाकले ना टाका मी वगैरे सगळे 5 किलो डाळी टाकले उदाहरणार्थ 2,000 झाले लिहून ठेवा. अहो तुम्हाला काय सांगितलं पाठी मिळेल ना पाठी मिळेल उदाहरण मागून उदाहरण मागितलं तुम्हाला अपशब्द ऐकायला लागतो. उदाहरण मागून उदाहरण मागू नका म्हणतात. उदाहरण मागितलं तर तुम्हाला त्याचं उदाहरण नाही उदाहरण जर येत नसेल तुमचं सामान घेऊन ठेवा सामान घेऊन टाकायचं तो तर तुला सामान असेल याच्यात नंतर पैसे सगळं मिक्स फक्त निर्वासाठी मागितलं ठाकरे गुरुजी दृष्टांत सांगितलं वाचण्यात आला तर ते म्हणाले काही ठिकाणी कीर्तन 10 वर्षापूर्वी आणि 10 वर्षापूर्वी ते मला कीर्तन झालं. आता आपण काय घेत नाही निष्काम सेवा होते त्याचा गुण पण नाही पण सांगत नाही का त्या माणसाला पूर्वी 10 वर्षापूर्वी कीर्तन झालं कीर्तन झालं वगैरे सगळं आणि नंतर मग आपली जी एक माणूस आला तो तर चांगलं घालून आल्यानंतर महाराज कशी काय झालं तुम्हाला काय सांगितलं माझ्या स्वतः तुम्ही व्यवस्था कशी काय पैसे पण मी पॉकेटमध्ये मला दिले ना काय दिले ते घेतो त्यावेळी त्यांना 5,000 दिले होते 5,000 दिले होते किती दिवस पाहू द्या म्हणतात काय तर 5 जी मालकी आहे नाही पण माझ्याकडे गावकऱ्यांना विचारतो वाढून गेला तो पण खालाच नाही अशा तुम्ही सांगा पोटभर देवच देऊ शकतो देवाशिवाय कोणाला कोणी देऊ शकत नाही. तुम्ही इतर सगळ्या इतर जगातल्या सगळ्या भौतिक गोष्टींवर तुम्हाला एक परमात्माचा असा आहे तर तोच आपली तुटकी करू शकतो. मागे लागून आपला भेटणार आत्मप्रमाण नीचे जो इंद्रियांना माघार करतो माघारी फिरवतोय डोळ्यांनी काय पाहतो देवालाच पाहतो पहा बोलावा आपल्याला समाधान देवच देऊ शकतो. काही कुठेतरी एका राजाचं उदाहरण माझ्या पुढे येऊन गेलं की राजाने अशी प्रतिज्ञा लावली पैठ लावली की असा बोकड एक प्राणी तर त्याला कोण पोटभर खायला कोण पोटभर खायला घातलं त्याला बक्षीस दिली जाईल लाखाने बक्षीस दिली जाईल. तुम्ही सांगा त्या बोकडाला जर तुम्ही किती पोटभर घाला 2 दिवस घाला तरी असा हिरवा पाला तर त्याच्या पुढे दिला लसूण असं प्रत्येक जणांनी आनंद पोट भरून पण नाही तसे आपण इंद्रियातल्या किती राहिला फिरवा विषयांच्या नाही आपलं समाधान करू शकत नाही आपण विषय नाही समाधान करू शकत आपण मुरड घातली तरच खरं देवाच्याकडे गेलो तरच लाभ आहे. त्यांनी काय केलं बोकडाला घेऊन मी बक्षीस घेऊनच बोकडाला खायला दिलंच नाही. आता तुम्ही सगळ्यांनी बोकड असे बोकडाचे पोट कटकळी भरली होती असं खाऊ घातलं पण ज्याने असा बोकड लहान केला त्याला खायला फटका खायला कोण दिलं तो फटका असा फटका मारल्यानंतर तो बरेच 2 दिवस
फटका द्या त्याने बोकडाने सुरत आता विचार केला की आता खायला मिळणार नाही मारत मिळते ते वर्षी आपण गप्प बसायला बोकड दोन करायला बंद झाला ते राजाकडे सांगितलं आता तुम्ही त्या दुसरी पाला आणा म्हणतात आणि तो टाकी घेऊन समोर पाला आणला तरी खास नाही तरी पण तुम्ही एवढा फटका मारला त्यांनी इंद्रिया बोलायला घातला तरच आपल्याला देवाच्या स्वरूपाला जेवढा बोवा जेवढाच तो आपला तीच भरत आहे पण तुम्ही सांगा एक फकीरा देख संन्यासी घर घर मागे टुकड़ा एक आसन पर कोई न बैठा पीछे पेट का लकड़ा यार पेट बड़ा पाता सबको लगा दिया तो यही पेट से राव सिपाही यही पेट से मरते यही पेट से हाथ रात मुलुक तुम्ही सांगा या पोटाकारणे ना आलो पांगे या पोटाने असा वेळ लावलाय आपल्याला तीच भरत पडते किती धावपळ ज्याला मग कोणाला डोळा येतात हात डोळा येतात हात नाही पाय येतात हात नाही एक एक अवयव आहे एक अवयव नाही परंतु पोट नाही अशी व्यक्तीला भेटलं तुम्ही आता काय करा नियम लावा लागेल अरुंदाचे तिसरे काय पाठमारताना लागलो हलवार पण नाही तरीच हे उपयोग नाही तर गोष्टी होईल
मुख्याची गोष्टी म्हणजे गोष्ट ज्ञानवऱ्या गोष्टीमध्ये मेहनत करतात. हळूवार बनायची तरी ते उपयोगात आहे. नाहीतरी गोष्टी होती मुख्या पाहिजे. मुख्या पाहिजेची गोष्ट म्हणजे काय, मुख्याने सांगावं पाहिजे आणि ऐकावं अशी गोष्ट होईल. मुका बोलत नाही न बाहेर ऐकत नाही अशी गोष्ट होऊन जाईल. जीवनामध्ये हळूहळू चाला म्हणजे काय, जीवनामध्ये बदल झाला पाहिजे. पामराचा विषय झाला पाहिजे, विषयाचा साधक झाला पाहिजे, साधकाचा मुक्त झाला पाहिजे, मुक्ताचा भक्त झाला पाहिजे, भक्ताचा संत झाला पाहिजे. म्हणालो भगवान परमात्म्याने आव्हान केलं तसं देवाने कर्णाला पण आव्हान केलं होतं. कर्णा ये तो आमच्याकडे ये, पांडवांच्या बाजूला ये. परंतु कुंती मातेला साक्ष घेऊन सांगितलं तरी ऐकलं नाही. शेवटी नाश अधिकाराशिवाय नाही. पैसा भरपूर असेल पण मुलीचं लग्न 5 वर्षाचं मुलीचं लग्न करून जमेल. हत्यार असेल एखाद्या लहान मुलाच्या हातात शस्त्र देऊन जमेल. कुंती मातेकडे मंत्र होता पण तो योग अयोग्य वेळी म्हणून करणं निर्माण झाला. एखाद्या मुलगा आपला घरी असेल आणि तुम्ही सांगा एखाद्या नोकरावर एवढा आपला विश्वास बसतोय पण नोकराला सुद्धा विश्वास बसल्यानंतर त्याच्या हातात पण चावी दिली जाते. नोकराच्या हातात पण चावी दिली जाते का एवढा विश्वास बसतो. मुलगा सुद्धा तेवढा वागला चांगला मुलाच्या हातात ना चावी देणार. मुलगा म्हणाला बाबा या चित्र जरूर चावी मागायला माझी जमीन द्या माझ्या नावातून गावात सांगता तर खंबीर असेल ना चालता हो. एक असा ते नोकर ठेवला होता कामाला आणि कामाला नोकर ठेवल्यानंतर मालक होता त्याने विचार केला की आम्हाला तीर्थयात्रेला जायचे महिनाभर तीर्थयात्रेला जायचे. तू सगळी व्यवस्था तुला महिनाभर सामान आणि सगळं तुझं खाण्याची सगळी व्यवस्था आणि सगळी पाण्याची व्यवस्था सगळी मुंबईत आहे. सगळ्या चाव्या तुझ्या ताब्यात देते घराच्या आणि सगळं व्यवस्था तुझी केलेली. महिनाभर गेला आणि त्याने पण इमानदारी सगळं बाग बगीचा वगैरे ना सुंदर साफसफाई वगैरे सगळी व्यवस्था केली. घराची स्वच्छता साफ करतो. महिन्यातून आला शेती पण पाहत असतं काय फुलं वगैरे बाग आहे, काय मोहर आलाय, अशी बगीचाही सुंदर आहे. म्हणजे काय व्यवस्था केली. पण तो म्हणाला ना शेठजी माझ्यावर तुमचा विश्वास नाही, माझ्यावर तुमचा विश्वास. अहो विश्वास आहे म्हणून तर तुझ्याकडे महिनाभर आम्ही घर सोडून गेलो आणि सगळ्या घराच्या चाव्या तुझ्याकडे दिल्या. विश्वास नाही. अरे विश्वास महिनाभराचा सामान दिला तुला पाहिजे त्याच्याबद्दल पगार वाढवतो. एवढा पण काम चांगलं एवढं नाही तरी तू सारखा म्हणतो विश्वास नाही होता. का विश्वास नाही होता. सगळ्यात एक चावी सुद्धा पहा तुम्ही सगळ्या माझ्याकडे चावीला झुडका दिला होता पण एक सुद्धा चावी तिजोरीला लागली नाही. हळूहळू चाला कोणी कोणाशी न बोला तरी ऐशी बोली जेणे बोले विठ्ठल देव बोले असा हरिबोला देता हरिबोला घेता हसता खेळता हरिबोला हरिबोला खाता हरिबोला खाता अभंग संपूर्ण पहा. म्हणजे सांगायचा परमात्मा हळूहळू चाला कोणी कोणाशी न बोला. एखाद्या माहिती आम्ही नाही आम्ही चालू संसाराच्या मागे. देव सांगता उपकाराच्या भाज्या तुकामध्ये सांगा घाटी संसाराच्या पाठीमध्ये जाऊन लाभ नाही होणार. तुकामध्ये सांगा घाटी मुख्यराजांनी 99 यज्ञ केले होते. 99 यज्ञ केले स्वर्गाचा राजा झाला तरी सुद्धा घाटी थांबवला म्हणून पाहता आला नाही म्हणून संसारात घाटा आहे
आणि ज्ञानामध्ये लहान लोकांना लहान राहा आणि भक्तीमध्ये वाढत आहे. आठच्या काळात संसारामध्ये सांगतात आठच्या पाण्यामध्ये 8 8 2 16 16 मला सांगेल 7 8 8 24 24 मला का 6 म्हणजे 8 7 6 म्हणजे असे येतात घटत असते परंतु 8 घटत मला सांगायचं 8च्या काळात घटातून घट आणि 9चा मला ज्ञानाचा मार्ग आहे मुक्तीचा मार्ग आहे त्याच्यामध्ये वाढ नाही आणि घट नाही 9 1 9 9 2 18 18 मध्ये 8 नाही 1 9 9 3 27 7 म्हणजे घटत नाही वाढ नाही असा 9चा पाडा 11चा पाडा सुख घडो घडी वाढू भक्तीचा मार्ग सुख वाढ वाढ असा मार्ग भक्तीचा मार्ग आहे तुम्ही संसाराच्या मार्गात घटे जाऊ नका भावाचं बोलायचं 10-15 मिनिट आपण जयंतीची कथा पाहू मध्यंतर भजन जय देवी दत्त जयंतीचा आपण जन्मकथा पाहतो. आपण कालावधीप्रमाणे दरवर्षी दत्त जन्माची कथा आपण पाहतो. दत्त भगवंतांचे वडील अत्रि ऋषी आणि त्यांच्या पत्नी अनुसूया माता, त्यांच्या नावामध्ये सुद्धा हा अर्थ आहे आणि आपण प्रत्येक गोष्ट अत्रि ऋषी ब्रह्मदेवाच्या डोळ्यातून त्यांचा जो झाला ते त्या डोळ्यातून ज्यांचा जन्म झाला ते अत्रि ऋषी आहे.
7 मुलं जन्माला कोणाच्या ब्रह्म बोलू नका, थोडा वाटण्याचा प्रयत्न करा. गोपाळ कुमार ब्रह्मदेवापासून 7 मुलं जन्माला आली. त्याच्यात 2 नंबरचे जन्माला आले ते आत्री ऋषी. आत्रीशी डोळ्यातून आले. आणि कर्दम ऋषी सुद्धा आहे ना, ते सुद्धा भगवान परमात्म्याच्या सावळीपासून जन्माला आले. मनु आणि शत्रुपा त्यांच्यापासून निर्माला आली ती देवभूमी. आणि कर्दम आणि देवभूती हिच्यापासून जन्माला आली ती 2 नंबरची 9 मुली त्यांनी जन्माला आली. आणि त्याची 2 नंबरची मुलगी ती म्हणजे अनुसया. पवित्र असा दाम्पत्य होता. आणि त्यांच्या उदराला भगवान दत्तात्रय आज जन्माला येतात. फार आनंदाची गोष्ट आहे की आपण म्हणतो आता का देव येत नाही. तुम्हाला अनुसया माता आणि दत्तात्रय व्हा, देव आपल्याही अवताराला येईल. तुम्ही देवकी वसुदेव व्हा, श्रीकृष्ण परमात्मा तुमच्या अवतारात उदराला येईल. राम कौशल्या माता आणि दशरथ तुम्ही व्हा, तुमच्या उदराला रामप्रभू पण येईल. म्हणून छत्रपती शिवाजी पाहिजे तर तुम्हाला शहाजी राजाने जिजामाता व्हायला लागेल. वेळ घेतो, जास्त घेत नाही. आपले आतील ऋषी आहेत ना, ते महान तपस्वी होते. त्यांनी असं म्हणतात 100 वर्ष तपस्या केली. फक्त वाईट खाऊन कसं असते ते त्यांना माहिती. ते क्रतुयुगामध्ये जन्माला आले होतं. आणि 100 वर्षे वायू भक्षण करून 100 वर्षे एका अंगुष्ठावरती वर आली होती. कोण? आतील ऋषी. एवढे तपश्चर्या केली. आणि भगवान ब्रह्मदेवाने सांगितलं की तुम्ही प्रजा काम व्हा, म्हणजे प्रजेची उत्पत्ती करा. कारण माझाच कसा जन्म आहे की प्रजा निर्माण करणार. ब्रह्मदेव काय करतो? प्रजा निर्माण करतो. म्हणून प्रजा निर्माण करण्यासाठी माझा काम असल्या कारण तुम्ही प्रजा काम व्हा. म्हणून आत्री ऋषीला सांगितलं का तुम्ही प्रजा काम व्हा. आणि प्रजा होण्यासाठी प्रजा निर्मितीसाठी त्यांनी अशी तपश्चर्या केली का निर्गुण निराकार परमात्मा माझ्या उदराला यावा, अशी आत्री ऋषीने तपश्चर्या केली. आणि एवढी तपश्चर्या केली तर निर्गुण निराकार परमात्मा कसा येईल आकाराला. आकार ज्याला असं हवा आहे, तिला आकारच नाही, तिला रंगच नाही, तिला रूप नाही, ती आकाराला तरी कशी येईल. ज्ञानोबरांचा पुतळा कैवल्याचा होता. कैवल्याचा पुतळा म्हणजे ज्ञानोबरा सुद्धा सांगत नाही का ज्ञानोबरा आपल्यासारखे सामान्य नव्हते. म्हणजे संजीवन समाधी आहे ना, ही अशी कोणाची झाली नाही, तर पुढे होणार नाही अशी ज्ञानोबरांची संजीवन समाधी. असे ज्ञानोबरा कैवल्याचा पुतळा मागे कोणाची झाली संजीवन समाधी. बऱ्याच लोकांनी समाधी घेतल्या पण अशी संजीवन समाधी नाही. म्हणून महान आहे ज्ञानोबरा. परमात्मा असा प्रेत आकाशातून बाहेर गेला, त्यांच्या हृदयातून निघाला. आणि आकाशात गेला, तो आकाशातून परत त्यांच्या हृदयात विलीन झाला. आणि त्यांना आनंद झाला. दत्तात्रयांना आनंद झालेला आहे. आणि आनंद झाल्यानंतर त्यावेळेला काय पाहिजे हंसावरती बसून ब्रह्मदेव, गरुडावर बसून भगवान विष्णू, नंदीवर बसून भगवान शंकर तिघे जण हजर झाले. दत्तात्रय आपले ऋषी विचार करतात की मी एका देवाला प्रार्थना केली, निर्गुण निराकार परमात्म्याने माझ्या उदराला यावा अशी इच्छा केली. तुम्ही तिघे तर कसे काय आले अचानक? तिघे जण कसे आले? ते म्हणतात जरी तिघे जण आलो तरी एकाच देवाचेच कार्य करतात. एकच देवापासून सृष्टी निर्माण करणार म्हणून मी ब्रह्मदेव झालो, सृष्टीचा पालन करणार म्हणून विष्णू झालो, आणि सृष्टीचा संहार करणार म्हणून भगवान शंकर. एकाच देवाचे आम्ही 3 रूपे आहोत. आणि एका देवाची 3 रूपे असले कारण वेगळी नाही, आम्ही एकच आहोत. तर तुमची इच्छा पूर्ण होईल एवढं फक्त बोलले. आणि निर्गुण निराकार असणारा परमात्मा सगुण परमात्मा ईश्वर हा सगुण आहे. आणि याच्याशिवाय अवतार घेता येणार नाही. म्हणून दत्तात्रयांना आश्वासन पुढे तर पाहू दत्तात्रय आपला आत्री ऋषींची तपश्चर्या होती. पण अनुसया मातेची काय तपश्चर्या? अनुसया मातेची 2 घटना पाहायला मिळते. एक सांगण्याचा प्रयत्न करतो की एक कोणीतरी शांडिल्य नावाची एक
स्त्री होती, कौशिक नावाच्या ऋषीची पत्नी. आणि ती कशी पत्नी झाली त्याचा इतिहास सांगतो, थोडक्यात सांगतो की जनक नगरीमध्ये काहीतरी 2 स्त्रिया राहत होत्या, 2 बहिणी राहत होत्या. आणि एक बहीण म्हणतात एक अशा अचानक म्हणून असे घर अग्नी पेटत आले, घर अग्नी पेटत आल्यानंतर सगळी घरं जाळत आली. परंतु जी एक बहीण दोघी राहत होत्या त्या लग्न झालेली जी बहीण होती तिच्या घराच्या कडेला आग्नी आल्यानंतर आग विझली. मला सांगत नाही की पंचमभूतांच्या वरती सुद्धा असतात, पंचभूत सुद्धा काय करू शकत नाही. कारण एवढी पातिवृत्तीचा ताकद आहे. म्हणजे ज्ञानोबारे सांगतात एकच आहे का आपल्याला सांगतात आमच्या महिलांना म्हणते पुरुषांना काय ज्ञानोबर सांगतात पतीची आवता अनुसरणीय पतिव्रता अनायासे आत्महिता भेटत. जर तुम्ही पतीची काया वाचा मनांतर सेवा केली देव म्हणून दुसरा देव शब्दाची गरजच नाही. पतिव्रता ही एखादा राक्षस असेल त्याच्या बायकोला सुद्धा पतिव्रता होता आली का नाही. जालंधराची ऋषी पत्नी सुद्धा काय जालंधर राक्षस नव्हता पण त्याची सुद्धा पत्नी पतिव्रता होती. त्या जालंधराला मारता येत नव्हता, देवाला मारता येत नव्हता, पण फसवला देवाने. थोडा एवढा सांगा मग तुम्ही सांगा रावणाची सुद्धा पत्नी काय होती. 5 पतिव्रता आहेत, त्यांचं नाव आहे मंदोदरीचा. अहिल्या द्रौपदी सीता तारा मंदोदरी तथा पंचकन्या स्मरण नित्य महापातका नाशनम. म्हणजे सकाळी जर आपण या 5 इतरही पत्नी भरपूर आहे पतिव्रता, पण 5 या जर पतिव्रतांचं नाव घेतलं तरी तुम्ही पापातून मुक्त व्हाल. इंद्रजिताची पत्नी सुद्धा सुलोचना पतिव्रताच होती. कारण पतिव्रतेच्या काष्टीवर तिने सुद्धा सांगितलं भुजा पडून आली होती ना हातात, तर मी तिच्या सामर्थ्याने सांगितलं भुजाला घ्यायला सांगितलं. पतिव्रता होती रावणाची. म्हणजे सांगायचं का पतिव्रता पतीच्या मताप्रमाणे वागला ना तुम्ही इतक्य होत तर तुम्हाला पतिव्रता होता येते. तेच ज्ञान त्या शांडिल्याला होता. शांडिल्या विचारतं ताई ग सगळ्यांची घरं जळत आली आपलाच घर का चाललं नाही. कारण ते म्हणाली ती बोलली प्रगट नाही पण थोडं म्हणाली पतिव्रतेचा ताकद आहे. पातिव्रतेने पतीच्या मनासारखी पतीची सेवा करते ना, सेवेला फार महत्व आहे. आपण समाजामध्ये गेलो ना सेवा फार महत्व आहे. सेवा तुम्ही इतर काय करण्यापेक्षा सेवा करायला पाहिजे. आता तुम्ही सांगा हरिपाठ बोला ना, हरिपाठ सेवा, कीर्तन सेवा बरं वाटते. पण आता ते बदललंय. हरिपाठ नेतृत्व, अभिमान वाढवतो शब्द तो, प्रवचन नेतृत्व. हरिपाठ म्हणजे असा नेतृत्व शब्दाला का अभिमान वाढवतो. सेवा केली तद्विती प्रेणी पातेन परिप्रश्न सेवा आहे. उपदेशांचे ते ज्ञान तत्वदर्शना. मला सांगत ते ज्ञान पैगा परवे किंवा जो ज्ञानाचा तुटा त्याची सेवा हा दरवाजा. तुम्ही सेवा करायला पाहिजे. तुमच्या घरात जर जायचे असेल ना तर दरवाजातूनच जावं लागेल. तुम्ही भिंतीच्या वाटेने गेलं तर डोकं फुटून घेतो. म्हणून सांगत आहे सेवा हा दारवांजा आहे. तो दारवांजा ओळखणारा पाहिजे. सेवा फार मेवा देत असेल. तुम्ही सेवा केली का गुरु प्रसन्न होता, देव प्रसन्न होतो. सेवा करायची. बहिणीचं लग्न झालेलं होतं, दुसऱ्या बहिणीचं लग्न झालेलं नाही तर तिला सांगितलं लग्न झालेलं नव्हतं. काय सोमवारी माझ्या वाचण्यात आला सोमवार होता. सोमवारी तो अमुक पहाटेच्या वेळेला तू त्यानंतर आंघोळ कर. पहाटेच्या वेळेला तू शंकराच्या भगवान शंकराचे मंदिर असतात. आता भगवान शंकराचं मंदिर कुठं असतं बाहेर, पण असं लोक अशी काय घर बांधतात शंकराला सुद्धा गावात आणतात. म्हणजे तो शंकराचं मंदिर बाहेर आहे आणि ते बाहेर सांगितलं जा आणि गेल्यानंतर पहिल्या जर पुरुषाची भेट होईल त्याला तो वरमाळा हार किंवा त्याला हार तो पती म्हणून स्वीकार. तो मला सांगत आहे कौशिक ऋषी बोलतात ना, तो कौशिक ऋषी पहिला आपल्याला मिळेल आणि त्याला कुष्ठांग झालेला होता. असा नदी होता आणि तापट स्वरूपाचा होता, हात किरपट स्वरूपाचा होता. मला सांगितलं असा असताना सुद्धा या पत्नी बहिणीने सांगितलं त्याला मान घाल कोण असेल त्याला पहिला पुरुष भेटेल.
आणि तिने तेवढा नियम पाळला का जो पहिला पुरुषी त्याला मला एखादं कुष्ठरोगी का काय पाहिलं नाही, फक्त मला पतीचा भोग मिळण्यापेक्षा पतीची सेवा कशी मिळेल सेवेसाठी मला मी त्याला पती केला. काय तुम्ही सेवा केली? अहो एवढी सेवा द्यायला देवाला लाजेल, देव गुणी होतील एवढी सेवा केली, एवढी सेवा केली. सेवा करायला थोडा आमचे त्यांनी मला तेव्हा तरी कथा सांगितली की त्या शँडिल तिला शँडिल्या म्हणे आणि ती शँडिल्या सेवा करायला लागली. जेवढी सेवा करताना तर एक दिवस पाठीमध्ये बसून मला त्याला कुष्ठरोग होता, चालता येत नाही एवढी स्थिती, त्याला पाठीमध्ये घेतलं आणि डोक्यावर जनकमध्ये दाखवायला थोडक्यात सांगतो चुकीचा त्या तो कार्तिक होता आणि चुकीचा वागणारा होता, तरी सुद्धा त्याची सेवा केली. सेवा पती देव म्हणून केली. पतीने सांगितलं काही दिवस थांबा. पत्नी जाऊन त्याच्याकडे सेवा करायची महिलेकडे आणि सेवा करताना शाळा सामर्थ्यानं वगैरे सगळी फुलं वगैरे जातात. एवढं केल्यानंतर ती ऋणी झाली आणि ऋणी झाल्यानंतर काही का अचानक तू माझ्या घरची सेवा का करतो? मी तर वेश्या आहे, तू काय सेवा करतो? काही नाही मागाच्या शेती माग एकच आहे, माझ्या पतीची इच्छा आहे. आणि होतं काय सांगितलं घेऊन गेली त्यावेळी दुसऱ्या वेळेला पतीची तपश्चर्या सेवा झाली, ती पती सेवा घेतली होती तिच्याकडे. तपश्चर्या तिला तपेकडे दैव दिसल्याने प्राप्त होतो ना, अशी तपश्चर्या तिच्याकडून घडली होती. आणि घडल्यानंतर ती पाठी घेऊन निघाली. तेवढ्यात दुसरा एक प्रसंग आला का मांडव्य ऋषीला काय तर सुलावर टाकला. सुलावर त्याला का तो चुकून ते त्याच्या आईवश टाकला चोराने. त्याच्यात जिथं आईवश सापडलं तोच चोर त्या माणासोबत त्याला सुलावर दिला तर तिथं सुद्धा तो गायत्री म्हणतो तो ओम भुव स्वहा असा मंत्र सतत म्हणलं तर मरणच येत नाही. राजा घाबरला, चुकीच्या माणसाला आणलाय आपण. आणि उतरवलं राजा तुम्हाला नाही शाप देणार, मी यमराजाला शाप देतो. यमराजाकडे सांगितलं जाण्याची ताकद होती. यमराजाकडे गेल्यानंतर यमराजाला सांगतो मी काय चुकीचे गुन्हा केला होता. मी 5 वर्षाच्या असताना एका पक्षाच्या काळी टोपली होती, त्याचा चक्री लागून. पण 5 वर्षाचा असतात 12 वर्षाच्या आत जर गुन्हा केला ना तर त्याच्या बापाला तरी भोगावं लागतंय किंवा त्या मुलाच्या स्वप्नात तरी त्याला भोगावं लागतं. लहान मुलाला स्वप्न तरी असे भयान पडतात, ते स्वप्न तरी भोगायला लागतात किंवा त्याच्या बापाला भोगावं लागतं. म्हणून मला का दिला 5 वर्षाच्या आत मला तुम्ही भोग का दिले, मला सुलावर का द्यावा लागला? मी तुम्हालाही शाप देतो. ते यमराजाला शाप दिलाय मांडव्य ऋषींनी आणि तोच दुसरा असेल कोण नाही, तो विदुर काका बोलतात ना पांडवांच्या गड आलेला तो कौरवांचा विदुर सामान्य म्हणून सावध झालो. मी आता देवाचा देव होतो, मनुष्य द्यायला आला, मनुष्य द्यामध्ये चुकलं तर परत दुसरा कुठे म्हणून तो सावध झाला. धक्का लागला थोडक्यात सुलाला तो पोट आणि धक्का लागल्यानंतर तो मांडव ऋषी म्हणतो ज्याने धक्का दिला तो सूर्य उदय होताच मरेल, सूर्य उदय होताच मरेल. ही शांडिल्य होती, तिने पण दाखवलं तिचं तपश्चर्याचा मी पण सूर्याला उगवून बरेच आपण कथा पाहिल्या, पुराण पाहिजे, पण सूर्याला उगवून दिला नाही असा काही कथा पाहायला भेटत. अशी सूर्य उगवत नाही, बरेच दिवस तास गेले उगवत नाही सूर्य. आणि कारण सूर्याला सांगितलं तू उगवला तुला भस्म करेल, एवढी ताकद पतीवर पाठीवर. आपण जर पाहतो तर माझ्या बालबुद्धीत जर बोललो एखादं म्हणत पतिव्रता व्हायला पाहतो आपण, पण पतिव्रता जशी असेल तशी व्हायला पाहिजे, तिने जशी सेवा केली. आता कोणी अनुसया मातेने जर साली कांडाला घेतली, साली कांडता तर मुसळ वरती उडवलं
त्यावेळी पत्नीने हात मारली होती अतुल ऋषीने अनुसयाला. हात मारल्यानंतर तो दुसरं वरती गेला तर आधांतरीच राहिला. त्याला काय कुठे बांध काय टेकलं ना, आधांतरीच राहिला. तर शेजारची बाई बघायला आली दृष्टांत, वरती कसा पतिव्रतेची सेवा केली. पतिव्रतेची सेवा केली, पातिव्रतेची सेवा केली, पतीची सेवा केली. हा सिद्ध्या आपोआप प्रसन्न होतो. सगळ्या सिद्ध्या आपोआप आपल्याकडे धावत येतात. तेव्हा मी पण करतो तुझी सेवा. मला सांगत आहे कधी कधी सेवा न करणारी, पतीला रागात बोलणारी ती जर सेवा करू लागली, पतीला सांगितलं का थंड पाण्यात आंघोळ घालणारी, थंड पाण्यात आंघोळ त्या दिवशी आंघोळ करत नंतर पतीला सांगितलं आंघोळीला या तुम्ही होतं ते अशी काय करतो, तांब्यावर पाणी देत नाही ते मागे येतात आंघोळ करायला निघाली माझी. मग त्यावेळेला सांगतात तुम्ही आंघोळ करा होतं आणि गरम पाणी एवढा टाकलं का त्याची आईच करायची. का तुम्ही बाहेरचा शेतावर, शेतावर आल्यानंतर हात मारा मला पाणी पाहिजे. त्याने हालूच मारली कारण हा घाबरट होता. तर घाबरट त्यांनी हात मारले पाणी आणून हालू काय बोलतात जोरात बोलवतात. त्यांनी जोरात हात मारला पाणी आण म्हणतात. हिने कशाला वरती मुसळ उडवला, वरती उडवला तिला वाटतं वरती राहील. वरती मुसळ गेला तर वरती पाळत कसं ते पतीशी पाडून आला खाली. थोडक्यात मला सांगायचं विनोद वगैरे मी वाचला होता. त्या म्हणाले एक म्हणाले की माझी पत्नी आहे ना ती पतिव्रताच आहे असं लोकांना हुशारते सांगतात. हुशारते सांगतात पतिव्रता माझी पत्नी पतिव्रताच आहे. काही खात नाही तर दिवसभर अहो मी जेवल्याशिवाय जेवत नाही, मी काही केल्याशिवाय करत नाही असं म्हणतात लोक. हसाची कारण याची बायको हातीचे गाल आणि हातीचे बाळ म्हणतात. गालावरून दिसते खाते भरपूर. मला सांगायचं एक असं दृष्टांत वाढीचा आवाज मला शंकर महाराज सांगितलं होता का ती पत्नी सांगायची का काय खात नाही आणि हा पत्नी एकाने सांगितलं एक कर विचार तर तू कामाला जायचं निमित्त कर. कामाला जायच्या निमित्ताने तू बाहेर का पुढच्या दरवाज्यातून जा, मागच्या दरवाज्यातून येऊन घरात करत राहिलं मग तुला दिसेल काय काय खाते ते काय. हा लपून राहिला आणि लपून राहिल्यानंतर म्हणतो ऊस आला आला होता, ऊस आला होता तर ते लगेच ती धावली ना तिला खायची सवय होती. ऊस आला पाहिजे 10 रुपयाला 2 ऊस. आता आपले स्वस्त लावते उदाहरणामध्ये 10 रुपयाला 2 ऊस. तीन लगेच ऊस वर खाल्ले चौथा टाकला बाहेर खाल्ल्यानंतर दाखवायला पाहिजे खाल्ला नाही. नंतर पेढेवाला त्यांनी कसे पाव किलो पेढे होतात 50 रुपये पाव किलो. तिने ते पाव किलो पेढे पण खाल्ले. नंतर हात केला पाव किलो हातही खाल्ला. नंतर ही सगळी क्रिया पाहिल्यानंतर पती नंतर परत संध्याकाळी मागच्या जरा बाहेर पुढचं त्याला तिला वाटून कामावर आहे. त्याला राग आलेला होता की ऊस खाल्ले पेढे खाल्ले भात खाल्ले तुम्ही काय खात नाही सांगते. तर पत्नी करता असे का तुम्ही डिस्पूस करता, डिस्पूस करता तर 10 रुपयाच्या खाली 2 ऊस घुसपूस काही कधी असे कसे आडे वेळे घेता तुम्ही. आडे वेळे घेऊन येतात 50 रुपयाला पाव किलो पेढे खाली बोलतो. अहो अशी काय सांगता तुम्ही मात नव्हतं मात पाव किलो खाला भात असा नाही जमणार. पतीचे मत अनुसरून पतिव्रता नाही अशी आत्महिता भेटली का अशी सेवा केली म्हणून तिने सेवा केली. आणि अंध ऋषीला शाप दिला होता म्हणून सांगा तिने सूर्य उगवत देत नाही. थोडक्यात सूर्य उगवत नाही मग करायचं काय. सगळी देवता मला सांगत आहे का त्या तिन्ही देवता आलेले, तिन्ही देवतांच्या पत्नी पण आलेल्या, सगळ्या देवांच्या पत्नी आल्या, सगळे स्वर्गातील देव आले तरी तो प्रश्न सोडवता येत नाही. मीटिंग झाली मोठी
म्हणजे सांगा जिथं 3 देवी आपल्या पुढे आल्या तर अनुसूया मातेच्या पुढे त्या सुद्धा त्यांचाही चालला नाही आणि देवाचाही चालला नाही. मला सांगायचं अशी जी शांडिल आहे ती सूर्य उगवत नाही. मग त्यांनी विचार केला, देवानी ब्रह्मदेवाने सांगितलं का हा प्रश्न सोडवण्यासाठी पतिव्रता आहे ना पतिव्रतेला आणावं लागेल. म्हणून जगामध्ये मला तर वाटते अनुसूया मातेशिवाय दुसरी महापतिव्रताच नव्हती. देवांचा प्रत्यय सुद्धा ठिक्या पडतात. देवांचा प्रत्यय इतरांनी काय म्हणून एक सगळा प्रश्न जर सोडवता आला असेल तर दुसरा सोडवून आला असता. पण दुसऱ्यांच्याकडून सोडवताना आला म्हणजे एकच म्हणजे अनुसूया माता ही पतिव्रता नाही तर महापतिव्रता. आणि अशा महापतिव्रतेनं सांगितला शांडिनीला तुला पण मागे घे आणि मग माझा पती मरेल तो मी त्याला जिवंतही केला त्याच्या विचारातही बदल केला. तार्किक होता ना तामस वृत्तीचा होता तो एकदम सात्विक वृत्तीचा होता आणि त्याला सौंदर्य निर्माण झाला, कुष्ठ रोगही केला आणि सौंदर्य देवांसारखं प्राप्त झाला. याच्यापेक्षा काय असा भगवान परमात्मा मग देव सगळे आशीर्वाद देतात की शांडीला सांगतो थोडक्यात का माझ्याकडे तुम्ही सगळे देवता आल्या, सगळे देव आल्या आणि आतील ऋषी आल्या. अनुसूया माते तू पण आली पण खरा पतिव्रतेचा धर्म मला शिकवला. मला तुझ्यामुळे मला आणखी माहिती झाला धर्म पतिव्रतेचा. असा तुम्ही का आले माझ्याकडे? कारण ह्या प्रसंगामध्ये आणि मला सांगतात का ज्यावेळी तो सूर्यनारायण उगवला ना तो फुलांचा वर्षाव झाला. शांडी आणि त्याच्या पतीच्यावरती दुसरा लग्न झाल्याचा वर्षाव गेला आणि त्यावेळी तिन्ही देव म्हणतात अनुसूया माते तुम्ही आमच्या या प्रसंगातून सोडवलं ना तुम्ही आशीर्वाद मार. मग त्याला अनुसूया मातेने मागितलेला आशीर्वाद आहे तर तिन्ही देवाने माझ्या उदराला यावं. एक दोन मिनिटात कथा सांगतो की तिन्ही देवांना पाठवतात. कोणी पार्वती माता, सावित्री माता, लक्ष्मी माता सांगतात तर तुम्ही ती जर एवढी श्रेष्ठ आहे ना तिच्याकडे तिथं श्रेष्ठ तो हरण करण्यासाठी नारदाने सांगितलं विवस्त्र होऊन तुम्ही अन्न मागा म्हणतात भोजन मागा आणि तिघेही ज्या गेलेले आहेत आणि हा त्यांच्या अनुसूया मातेच्या कुटीमध्ये आलेले ते मध्ये आले त्यावेळी असं संन्यासाचा वेश घेतला. थोडक्यात 1 नंतर 2 मिनिटं सांगतो की संन्यासाचा वेश घेतलेला आहे. संन्यासाच्या वेशामध्ये आलेले आहेत आणि तिघे जण म्हणतात आपला पाळा पाचोळा वगैरे घेतलेलं मळ्या कंदमाळे वगैरे यांचा भोजन पाणी आणि अग्नीशिवाय पाहिजे. काय काही अनुसूया मातेने सूर्यनारायण प्रार्थना केल्या लगेच अन्न तयार केलं. भगवान विष्णू सांगतात सक्सेस झाले ना पार्वती माता आपली अनुसूया माता जिंकलेली. आता चला म्हणतात आज इथे कुठं अन्न दिला तरच की आम्ही तिथं पाठवलं काय व्यवस्था म्हणजे कुठलीही वासना न ठेवता निर्वासना असा जीवन तिचा अनुसूया मातेचा. तुम्ही सांगा असं अनुसूया मातेचा तारा अतिवृष्टांचा अनुसूया माता का तो सूर्यनारायण सुद्धा शांत, सूर्यनारायण सुद्धा उबदार, ऊन लागत नव्हतं, पाऊस सुद्धा शांत पडतो, हिवाळा सुद्धा शांत, जमीन सुद्धा मऊ, एवढे सगळे पंचमहाभूत इंद्रपती अनुसूया मातेने आकृती घेतात पण तिची अभिलाषा न करणारी मंडळी होती आणि देवाने सांगितलं त्यावेळेला जेवण अनुसूया मातेला आकृती सांगतात आता ती काय चिंता करते आपण सामान्य तिन्ही देवता आहेत ना ब्रह्मा विष्णू महेश आहे हे 3 दिवस हे आपले मायबाप आहे. मायबापासमोर दिवस घालत आहे म्हणून पाणी शिंपट पाणी शिंपडल्याबरोबर ते बालकं झाले, लहान बालकं झाले आणि शांत होत आहे. 6 महिने गेले तरी
पत्ता नाही. लाल मुळशी जाऊन तुला कळलं होतं, ऐकलं होतं. काय म्हणाले, तुम्ही आधी झोपी आले म्हणतात, शाळा काही झाली तरी एक झाले का काय अनुसूया मातेकडे. तर मग त्यावेळी म्हणतात चला तुम्ही तुमचा तिघीने घेऊन येतो नारायणपाशी. आल्यानंतर मग अनुसूया मातेला सांगतात आमचे पती कुठे आहेत. पती आम्हाला माहित नाही, ब्रह्मा विष्णू महेश पती आम्हाला माहित आहे. काशीचे तीन पंडित माहित आहे, ते तीन पंडित बालक झाले. काशीचे पंडित वगैरे नाही, ते तिघेच होते. अतिवृक्षाला पण सुद्धा माहित होते. आणि तिघांना सांगितलं तुमची बालक आहेत नाही की तुम्ही घ्या ना, त्यांना ओळखा. तुम्ही खऱ्या पत्नी आहेत ना, तुम्ही प्रत्येकाच्या पत्नी आहेत, पत्नी ओळखा ना. हे तर वेगळे तुमच्यापेक्षा. तुम्ही जर पत्नी तुमचे जर पती आहेत तुम्ही त्यांना ओळखा. त्यांना ओळखता आले नाही कारण ती एक साथी होती. मग त्यावेळी अनुसाय महाराजांचा ज्याच्या छातीवरती काय म्हणतात त्याच्या छातीवर श्री वत्सलानी असं छातीवर ब्राह्मणाचा पाय पादुका मारल्याचे तो एक भगवान विष्णू. ज्याचा कंठ निळा आहे तो भगवान शंकर आहे. आणि आता सांगायला नको ब्रह्मदेव कोण आहे. मग तिन्ही देवाला ती फूल पाजत होती दोघांना. म्हणजे पार्थिव व्यक्तीचा एवढी ताकद होती तर त्या मातेचं देवांची इच्छा झाली. आणि ती जे तिसऱ्याला पाचता येते म्हणून नेत्राने आमूच मोठे झाल्यानंतर भगवान दत्तात्रयांचे भाग आहे. एक करकमलावरती दत्तात्रयांची मूर्ती आलेली असाही भाग आहे. आणि दुसरं एक आव्हान आपल्या पुढे की बरोबर अनुसाय अनुसाय माता म्हणजे घरी अवतार विश्व तारावया अत्री घरी अवतारा. आपल्याला सर्वांना फुलं मिळाले असे आपण समजू. पुन्हा
कुंडलिकावर जय घोष करू आणि तुला भगवान दत्तात्रय Thank you.
शांत बसा दोन नाव घ्यायचे आणि माझ्याकडे गुरु बनतो आम्ही असणार मी छोटासा आत्मचा प्रयत्न केला की भजनी मालिका जिकडे तिकडे आपल्या एक पण आला नाही आणि भाषण चालते पंढरपूर हे आपले दोन पिंड येऊन जातात त्याच्या त्या दिंडीमध्ये कराडकरांची मालिका बोलतात परंतु कराडकरांच्या मालिकेमध्ये परत काही काही कामांना कोणत्या स्वामींचे घेतात तर ते अरुंद मी सगळे आणले म्हणजे जे अरुंद नाही ते असा सुंदर प्रयत्न केला प्रिंटिंग प्रेसवाला बोलत होता मला 100 रुपये म्हणजे किंमत ठेवा तुमची किंमत तशी 50 रुपये म्हणून माझी 50 रुपयेच किंमत ठेवणार कारण लहान लोकांना तोटायला त्याच्यावर मला मालिका म्हणजे समाजापर्यंत एक योग्य मालिका हातात द्यायची ती देण्याचा प्रयत्न
उठू नका जागेवरून एक 5 मिनिटं फक्त महाराजांच्या सत्काराचे 5 मिनिटं फक्त बसा. लगेच आपली जेवणाची आरती होईल आणि पालना होईल. 2 मिनिटं फक्त शांत बसा.